नमस्कार, मी नीलम जगताप. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. तळीरामांसाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 3 दिवस मद्य विक्रीची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य विक्री करण्यास मुभा असेल. सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकाने खुली राहणार आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अहमदनगरच्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. अकोला जिल्ह्यात जनावरं चोरी करणाऱ्या टोळीतील 10 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने जनावरं चोरी करून जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत या टोळीने आतापर्यंत 16 ठिकाणी जनावरं चोरी केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून चोरीत वापरण्यात आलेल्या गाड्यांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोंदिया खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर 53,296 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केली. या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात झाली. गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाकडून अंधेरी पश्चिमेकडील पदपथावर दुकानांवर आता निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये महापालिकेकडून जयप्रकाश रोडवरील 100 पेक्षा अधिक दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आलाय. नागरिकांनी पालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले असून कारवाईनंतर नागरिक पदपथावरून मोकळेपणाने चालू लागल्याचे पाहायला मिळाले. जयस्तंभावर यायच्या आधी खरा इतिहास शिका अशी भूमिका रोहन जमादार माळवदकर यांनी व्यक्त केली आहे. कोरेगाव भीमा जयस्तंभ प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वादग्रस्त जागेवर शासनाला प्रवेश अनुमती मिळाली, मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार जयस्तंभ परिसरात प्रवेश देण्यात आलाय. अंधेरी 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली. चिल्ड्रेन वेलफेअर विद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. आरोग्य प्रशासन सज्ज झालंय. डॉक्टर दक्षा शाह यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे. हा ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. मुंबईत आपण सर्व तयारी केली आहे, त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या आहेत. केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार काम केलं जाईल. सर्दी, खोकला, ताप असेल तर स्वतःहून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आवाहनही त्यांनी केलंय. अणुऊर्जा रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणात झाले पाहिजेत. कोकणातील लोक मनाने श्रीमंत आहेत, तशीच ती धनाने श्रीमंत झाली पाहिजे असं वक्तव्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशलेकर यांनी केलं आहे. असे प्रकल्प येथे आल्यास रोजगार उपलब्ध होऊन कोकणची प्रगती होऊ शकते असं मत माशेलकर यांनी व्यक्त केलंय.
संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी पुढील महिनाभर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असेल। जमावबंदीच्या काळात लाऊडस्पीकर, वाद्य आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल। कलम 144 लागू करण्यात आल्याने 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल। जमावबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे। नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे। प्रस्तावित मार्गाच्या प्रकल्पातल्या त्रुटी दूर करत 1000 कोटींची वाढ करण्यात आली आहे। 17,889 कोटींचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आलाय। पुढील 1.5 ते 2 महिन्यात मान्यता मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष लागणार आहेत। राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी 20% तर इक्विलिटीमधून 60% निधी उपलब्ध होणार आहे। पेण तालुक्यातील समाज सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शब्दभेदी या सामाजिक संस्थेकडून तयार करण्यात आलेला भाल पेण 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला। हा प्रकाशन सोहळा रायगड जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांच्या हस्ते पार पडला। पुणे महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुठा नदी प्रचंड प्रमाणात घाण झाली आहे। या नदीमध्ये ड्रेनेज आणि रुग्णालयातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे। त्यामुळे नदीतील पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होऊन वातावरण आणि नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नदीच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे।